Okay, so let's start part 4. readme file. लॉगिन नावाची नवीन फाईल आहे. इथे आपण पासवर्ड हॅशिंगसाठी एक पॅकेज वापरलंय. वर्क झूग याचा उच्चार मलाही नाही माहिती, एकदा आपण बघूयात. प्रोनाउन्सिएशन IPA. ओके, सो इथून ऐकून बघतो. The German word Werkzeug, meaning tool, is pronounced वर्क झूग work tsoyk, vktsk. It breaks down into Workzug. Okay, so all right, so Workzug. Okay, so it's a package for security purposes. याच्या दोनच प्रायमरी मेथड्स आहेत, त्या बघू आपण. आणि टोकनची कॉन्सेप्ट आहे. ऑल राईट, इंटरेस्टिंग. टोकन्स आपण नंतर परत डिटेलमध्ये बघणार आहोत, पण प्रोजेक्टसाठी जे लागतंय त्या गोष्टी आपण इथे बघू. ओके, लेट्स गो टू कोड. m.py एक नवीन फाईल आली आहे. लॉगिन नवीन राऊट आहे. रजिस्ट्रेशनचा जसा होता राऊट तो सेमच आहे सगळा. रजिस्ट्रेशनमध्ये काहीच चेंज नाही आहे. API लॉगिन, सो नवीन नवीन API लिहिला आहे आपण लॉगिनसाठी. तो कोणी पण हा कॉल करेल तेव्हा पोस्ट मेथडने आपण डेटा जो मिळतोय तो ईमेल आणि पासवर्ड या व्हेरिएबलमध्ये टाकणार. आणि आपण बघणार की इफ नॉट ईमेल ऑर नॉट पासवर्ड दोन्ही नसतील तर त्याला म्हणा ईमेल आणि पासवर्ड दोन्ही रिक्वायर्ड आहेत. ॲज युजल आपण बघतोय की ईमेल जर पहिला असेल, आधी शोध ईमेल आहे का. आणि जर ईमेल नसेल म्हणजे युजर नाही मिळाला किंवा व्हेरीफाय पासवर्ड हे नाही मॅच झालं तर त्याला म्हणा इनव्हॅलिड ईमेल ऑर पासवर्ड. ठीक आहे. सो वन मोर थिंग वी हॅव चेंज्ड इन द रजिस्ट्रेशन. इथे आपण पासवर्ड हॅश पाठवताना # पासवर्ड नावाचं फंक्शन पाठवलं आहे, मधून त्याला पासवर्ड पास करतोय. आणि या फंक्शनवर क्लिक केलं तर आपण या फाईलमध्ये येतो ऑथमध्ये. तो ॲपमध्ये पण मी जर वरती गेलो तर इथे दिसतंय ऑथमधून आपण 3 गोष्टी कॉल करतोय: हॅश पासवर्ड, व्हेरीफाय पासवर्ड, क्रिएट टोकन. तो आपण एक एक बघूयात. इथे सिक्रेट की आपण टाकली आहे ॲज युजल. टोकन एक्सपायरेशन इग्नोर इट फॉर नाव. हॅश पासवर्ड म्हटलं तर आपण जनरेट पासवर्ड हॅश नावाचं फंक्शन कॉल करतोय आणि हे आपल्या हे वर्कझुगने दिलं आहे. आणि हे फंक्शन काय करतं आपण प्रिंट करून बघू. मग व्हेरीफाय पासवर्ड, अगेन व्हेरीफाय पासवर्डमध्ये तो एकच फंक्शन कॉल करतोय, चेक पासवर्ड हॅश, जे याने दिलेलं आहे वर्कझुगनेच. सो इट इज ॲज गुड ॲज आपण डायरेक्ट हे पण कॉल करू शकतो. फक्त जरा सुटसुटीत पाहिजे म्हणून आपण आपल्या फंक्शनमध्ये लिहिलं आहे. बट वी कॅन डायरेक्टली कॉल दिस फंक्शन्स ॲज वेल. बरं, मग याच्यामध्ये काय पाठवतोय आपण की पहिल्यांदा आपण पासवर्ड हॅश पाठवतोय आणि नंतर पासवर्ड दाखवतोय. सो व्हॉट दिस फंक्शन पर्टिक्युलरली चेक पासवर्ड हॅश डज इज की ही तुमची एक हॅश झाली. हॅश म्हणजे एक इन्क्रिप्टेड इन्फॉर्मेशन झाली आणि ही पासवर्ड झाला दुसरा जो नॉर्मल आहे. तो या पासवर्डला हॅशमध्ये कन्वर्ट करून कम्पेअर करतो की दोन्ही सेम आहेत का. दोन्ही सेम असतील तर तो म्हणतो ट्रू आहे, नाहीतर तो म्हणतो फॉल्स आहे. ठीक आहे. सो लेट्स जस्ट सिम्युलेट दिस. आता आपण चेक करण्यासाठी हे दोन्ही फंक्शन्स आपल्याला चेक करायचे आहेत. तर मला वाटतं आपण टेस्टिंगसाठी लॉगिन आणि रजिस्ट्रेशनशी न खेळता इथेच डायरेक्ट करूयात. ठीक आहे. सो मी इथे सपोज म्हणतो की पासवर्ड इक्वल टू PWD म्हणतो. PWD इक्वल टू लेट्स से XYZ YX. ओके. प्रिंट पासवर्ड. तो जसा तसा प्रिंट करू आणि मग प्रिंट हॅश पासवर्ड. आपण हॅश फंक्शन जे वापरतोय ते बघू आणि प्रिंट व्हेरीफाय पासवर्ड मध्ये व्हेरीफाय पासवर्ड करून ठीक आहे असं हे करू. 3 गोष्टी अशा प्रिंट करू आपण आणि लेट्स चेक. तो इथे डायरेक्ट पार्ट 4 करणार. पायथन पार्ट 4
/app.py नो मॉड्यूल नेम्ड JWT. सो याला pip install py-jwt आहे. ठीक आहे, py-jwt pip install py-jwt. जस्ट नोट दॅट की pip install JWT पण आहे, पण ते JWT पॅकेज आपण वापरत नाहीये, py-jwt वापरतोय. हे रीडमी मध्ये लिहिलं असेल. रिक्वायरमेंट्स मध्येच आहेत. सो रिक्वायरमेंट्स मध्ये आपल्याला दिसतंय py-jwt पॅकेज आहे. ठीक आहे, आणि हे वर्कझूक वाला पण आहे. सो हे पण करू, pip install वर्कझूक. ओके, आणि आता आपण फक्त हाच कोड चेक करणार आधी, जो इथे लिहिलाय की हे नवीन फंक्शन्स आहेत, हे काय करतायत बघूयात आपण. तो पायथन part 4 /app.py. ओके, तो पहिल्यांदा आपला पासवर्ड जसा तसा प्रिंट केला. मग हॅश्ड पासवर्ड जो आपण लिहिला इथे, हॅश्ड पासवर्ड, हा हॅश्ड पासवर्डच्या पुढे हे मोठं पासवर्ड आला पूर्ण. सो यू कॅन सी दॅट इट इज अ लॉंग स्ट्रिंग, आणि दिस इज व्हॉट दिस हॅश पासवर्ड. आणि हॅश पासवर्ड आपण बघितलं, जनरेट पासवर्ड हॅश हे फंक्शन आहे. सो मी डायरेक्ट जरी इथे हे लिहिलं आणि व्हेरीफाय पासवर्डला चेक पासवर्ड हॅश घेतलं आणि हे लिहिलं टेंटेटिव्हली, हे काढून घेतो. वर्कझूक काय करतं ते आपण थोडंसं बघतोय, आणि चेक पासवर्ड हॅशमध्ये हा टाकतो, आणि वरतून हे इम्पोर्ट करूयात आत्तासाठी. ठीक आहे, तर हे मी टेंटेटिव्हली इथेच लिहितो. ओके, सो हे लिहिलं काय ते लिहिलं काय सेमच आहे. चेक पासवर्ड, सॉरी, सो इथे ओके, सो कोड थोडासा असा बदलू आपण. हॅश्ड पासवर्ड इक्वल टू जनरेट हॅश पासवर्ड, आणि हा पासवर्ड प्रिंट करू. ओके, तो आपण पासवर्ड कन्वर्ट केला हॅशमध्ये, आणि मग तो प्रिंट करून बघणार. आणि मग चेक पासवर्ड हॅश जे त्याचं फंक्शन आहे, जे इथे आपण टेंटेटिव्हली समजण्यासाठी लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण हा हॅश पासवर्ड टाकतोय आणि आपला PWT टाकतोय, आणि लेट्स प्रिंट. तो त्याने हॅश पासवर्डमध्ये ॲज युजल कन्वर्ट केला, आणि तो म्हणतोय ट्रू. आता सपोज मी इथे याच्याऐवजी XYZ टाकला तरी पण ट्रू म्हणेल तो. सॉरी, XYZ होतं इथे माझा, बरोबर. सो मी इथे XYZ टाकतो आणि हे केलं तर तो ट्रू देतोय. आणि याच्याऐवजी मी आता ABC टाकलं, सेव्ह केलं, तर तो फॉल्स म्हणतोय. याचा अर्थ काय की युजरने दिलेला पासवर्ड आणि माझ्याकडे असलेला पासवर्डचा जो हॅश आहे हे मॅच नाही होते. तो फक्त चेकिंग करतोय. आणि सिक्युरिटी ठेवण्यासाठी पासवर्डमध्ये दिस इज द इंडस्ट्री प्रॅक्टिस. वी यूज दिस वर्कझॉक सिक्युरिटीमधून हे फंक्शन्स वापरतो, आणि याच्याकडून आपण चेक करतो. आणि ही केस जर ट्रू झाली तरच आपण पुढे प्रोसीड करतो डेटाबेसमध्ये त्याला लॉग इन करायला. म्हणून जेव्हा इथे मी केस दिली आहे की व्हेरीफाय पासवर्ड मध्ये आधी युजरचा सेव्ह केलेला डेटाबेसमध्ये, आणि युजरचा सेव्ह करताना आपण इथेच टाकलाय की हॅश करूनच टाकतो, तू डायरेक्ट टाकूच नको. आणि मग तो युजरचा डेटाबेसमध्ये केलेला तू घे, आणि मला प्लेन टेक्स्टमध्ये जो मिळालाय तो, कारण हा मला प्लेन टेक्स्टमध्ये मिळालेला आहे, हे दोन्ही कम्पेअर कर. हे जर झाले तरच त्याला इनव्हॅलिड ईमेल असा एरर दे, अदरवाईज नको देऊ. आता देर इज वन मोर थिंग, जस्ट फॉर फॉर थिंकिंग, यू कॅन राईट टेक्निकली समथिंग लाईक दिस. ओके, सो मी हे दोन कमेंट करून तो त्याला म्हणू शकतो की राईट 2 सेपरेट केसेस फॉर दी अबाव कंडिशन. ओके, हे पण लिहू शकतो मी की जर युजर नसेल तर त्याला म्हणा इनव्हॅलिड ईमेल, आणि जर पासवर्ड नसेल तर त्याला म्हणा इनव्हॅलिड पासवर्ड. पण हे लिहिण्याचा प्रॉब्लेम काय आहे, दॅट हॅकर्स जर ब्रूट फोर्स मेथड वापरतायत, म्हणजे ते प्रत्येक ईमेल प्रत्येक पासवर्ड ट्राय करतायत, तर त्यांना कळेल की इनव्हॅलिड ईमेल जर मिळाला त्यांना, तर त्यांना कळेल की ईमेल तरी एक्झिस्ट होतो टेबलमध्ये.
मग त्या ईमेलचाच पासवर्ड शोधतील. कारण त्यांना आता कळतंय की इनव्हॅलिड पासवर्ड म्हणतोय याचा अर्थ ईमेल व्हॅलिड आहे. तर त्याला कमीत कमी हे तरी कळेल की ईमेल आहे हे. म्हणून जेव्हा आपण हे लिहिणार तेव्हा त्याला कळायला मार्ग नाहीये की ईमेल आहे पण की नाहीये. आपण दोघांना कॉमन एरर मेसेज टाकलाय. सो दॅट वी आर नॉट टेलिंग द हॅकर दॅट ईमेल चुकीचा आहे की पासवर्ड चुकीचा आहे. आपण म्हणतो बाबा दोन्ही नाहीये. तो त्याला कळायला मार्ग नाहीये की ईमेल आहे आणि पासवर्ड नाहीये. म्हणून आपण जनरली एकाच लाईनमध्ये त्याला एरर देतो असा. आणि असतात देर आर सिस्टम्स अँड बॉट्स जे वेगवेगळे ईमेल्स ट्राय करत राहतात आणि मग त्या ईमेल्स नंतर पासवर्ड ट्राय करतात वगैरे वगैरे. सो दॅट्स वाय जनरली ते आपण एका लाईनमध्ये लिहितो. ठीक आहे. सो पासवर्ड हॅशिंग आपण बघितलं. मग आपण काय म्हणतोय की तू एक टोकन तयार कर, क्रिएट टोकन. आता क्रिएट टोकन मध्ये त्याला आपण युजर आयडी आणि युजर ॲडमिन आहे की नाही हे पाठवतोय. तर मी जर रीडमी मध्ये गेलो, सॉरी नॉट रीडमी, क्रिएट टोकनच्या फंक्शनमध्ये गेलो, तर इथे काय होतंय? आपण एक डिक्शनरी तयार केली पेलोड नावाची. त्याच्यामध्ये की टाकली युजर अंडरस्कोर आयडी आणि व्हॅल्यू टाकली जी ॲक्च्युअल आयडी आहे युजरची. इज ॲडमिन नावाची की आहे आणि ट्रू किंवा फॉल्स. EXP एक्सपायरी घेतलंय आपण. एक्सपायरी काय म्हटलंय आपण की आत्ताचा जो टाइम आहे आणि प्लस टाइम डेल्टा म्हणजे ॲक्च्युअल टाइम. टाइम डेल्टा अवर्स इक्वल टू टोकन एक्सपायरेशन अवर्स म्हणजे ते वरती लिहिलंय 24. तर याचा अर्थ काय की आत्ताच्या दिवसापासून आत्ताच्या वेळेपासून एक 24 तास ॲड कर आणि तो एक्सपायरी टाइम आहे. आणि IITचा लॉंग फॉर्म अगेन आहे विसरलो. सो IIT लॉंग फॉर्म पायथन. सो IIT इज द integer at IIT in date time. In JWT payload. Issued at, राईट. हां. सो कधी इश्यू केलंय टोकन तर आत्ता इश्यू केलंय. सो अशी इन्फॉर्मेशन आपण स्टोअर करतोय आणि हे एक फंक्शन आहे JWT.encode. यामध्ये आपण पेलोड पाठवतो, सिक्रेट की पाठवतो, सिक्रेट की जी आपण इथे लिहितोय ती, आणि अल्गोरिदम पाठवतोय की कोणत्या अल्गोरिदमने एन्कोड करायचं आहे. ठीक आहे. आणि ते क्रिएट टोकन एक काहीतरी तयार होईल आपल्याकडे आणि ते टोकन आपण टोकनमध्ये डिफाईन केलं आणि सेव्ह करताना जे फ्रंट एंडला पाठवताना आपण टोकन पण पाठवलं. तो एकदा आपण प्रिंट करूयात टोकन काय मिळतं आपलं. ठीक आहे. प्रिंट टोकन. जेव्हा आपण लॉग इन करू तेव्हा आपण टोकन बघणार. ठीक आहे. किंवा टेंटेटिव्हली आपण आत्ता जसं केलं तसंच चेक करूयात. सो हा कोड घेतो आणि app.py मध्ये इथेच लिहूयात आपण. ठीक आहे. सो हा पार्ट काढून घेऊ आणि इथे पेलोड आता डमी टाकू आपण युजर अंडरस्कोर आयडी इथे ट्रू आणि एक्सपायरी अवर्स इक्वल टू 1 घेऊ. ठीक आहे. आणि इथे टोकन इक्वल टू आणि प्रिंट टोकन. आणि हे सगळे आपल्याला इम्पोर्ट करायला लागतील. सो टेंटेटिव्हली हे पण इम्पोर्ट करून घेऊयात. आणि सिक्रेट की पण इम्पोर्ट करू टेंटेटिव्हली. सो दिस इज हाऊ यू डू द फास्ट चेकिंग की इथल्या इथे प्रिंट करून कॉन्सेप्ट क्लिअर करून घेणार आणि त्याच्यानंतर मग तुम्ही जसं हवंय त्या कोडमध्ये टाकाल त्या गोष्टी. ठीक आहे. सो आता रन करूयात. आणि आता मला एक अगेन मोठी स्ट्रिंग मिळाली आहे टोकनची. आणि या टोकनला जर आपण बघितलं तर इथे मध्ये डॉट आहे, इथे मध्ये डॉट आहे. सो देर आर फ्यू थिंग्स दॅट आर हॅपनिंग इन द टोकन. सो टोकनचं डिटेलिंग आपण नंतर बघूयात. पुढच्या ऑथेंटिकेशन चॅप्टरमध्ये जरा जास्त डीप डाईव्ह करूयात. आता आपण एवढं समजूयात की आपल्याला या डेटाला हा जो डेटा आपण घेतोय या डेटाला त्याने कन्वर्ट केलं एका एन्क्रिप्टेड डेटामध्ये आणि ज्याला एक्सपायरी आहे की जे 1च तास व्हॅलिड राहणार आहे. आणि जस्ट फॉर द डिकोडिंग पार्ट तिथे डिकोड पण आहे. सो डिकोड टोकनला हा कोड आहे, राईट. सो इफ आय कॉपी दिस आणि इथे म्हणूयात की प्रिंट टोकन आहे
आणि डिकोड टोकन इक्वल टू आणि डिकोडेड इक्वल टू आणि प्रिंट डिकोडेड. ठीक आहे. आणि हा जो मिळाला होता तो आता आपण कॉपी करून घेऊ आणि तो टाकू मॅन्युअली. तो हा कॉपी केलेला इथे टाकतो आणि प्रिंट. ओके. सो आता इथे डिकोडेडमध्ये प्रिंट डिकोडेड. तो डिकोडेडमध्ये आपल्याला दिसतंय की जो डेटा आपण पाठवला होता युजर अंडरस्कोर आय डी इक्वल टू 1, इज ॲडमिन इक्वल टू ट्रू, एक्सपायरी ही सेकंडमध्ये एक्सपायरी आणि IIT इश्यू डॅट केव्हा आहे ते आहे. सो अगेन यांना पण आपण हे कन्वर्ट करू शकतो. सो इफ आय कॉपी दिस आणि याला इपोक कन्वर्जन म्हणतात, इपोक कन्वर्जन. अँड इफ आय पेस्ट दॅट टाइम हिअर, तो आत्ताचा इपोक हा चालू आहे 8 to 7 मध्ये. 5.5 तास मागे घ्या कारण आपण 5.5 तास पुढे आहोत. पण मी जर आता पेस्ट केला आणि हा टाकला तर इथे दाखवतोय की युअर टाइम झोनमध्ये 12:52 दाखवतोय बघा, 1 तास पुढचा जो हा आहे तो घेतलाय. ओके. आणि जो मिळालाय तो कॉपी करतो आणि तो मी टाकला पेस्ट आणि आता इथला नंबर चेंज होईल बघा. सो इट इज 11:52. सो 11:52ला इश्यू झाला. सो आपण इश्यूडवाला घेतला, तो 11:52ला घेतला आणि जो एक्सपायरीवाला घेतला तो 1 तास आपण टाकला होता म्हणून 12:52 आहे. सपोज मी आता 1 तासाच्या ऐवजी इथे अवर्स 1च्या ऐवजी मी 2 करतो. सेव्ह करू आणि आता हा एक्सपायरीवाला बघूयात. तर हे 12:52चं 1:52 व्हायला पाहिजे, 1:54 व्हायला पाहिजे. ओके. मी नवीन टोकन पास नाही केलं. सो हे नवीन टोकन घेऊ आणि पेस्ट करू आणि आता पेस्ट करू. सॉरी, आता एक्सपायरी कॉपी केली, पेस्ट. आता तो 1:54 झाला, 2 तास पुढे. आता आपल्याकडे 11:55 आहेत. तो आणि हे कन्व्हर्जन जे असतं इपोक हे युनिव्हर्सल आहे. म्हणजे मला वाटतं हे 1 जानेवारी 1970 पासून जो टायमिंग आहे तो घेतलाय. जानेवारी 1, 1970 पासून सेकंद मोजत जे आहे तेवढे नंबर ऑफ सेकंद इक्वल टू दिस नंबर. सो दिस इज नॉट एन्क्रिप्शन, दिस इज जस्ट अ सेकंद. एवढे सेकंद झालेत 1 जानेवारी 1970 पासून. तर ते इपोक म्हणतो आपण त्याला. कन्वर्ट इपोक टू ह्युमन रिडेबल डेट. पण लॉंग स्टोरी शॉर्ट, व्हॉट इज हॅपन्ड इज की थ्रू एन्कोडिंग आपल्याला एक स्ट्रिंग मिळते आणि थ्रू डिकोडिंग आपण त्याला डेटा परत गेट करू शकतो. सो दिस हेल्प्स अस टू कम्युनिकेट सिक्युअरली टू सम एक्सटेंट. आता दुसऱ्याला हे मिळालं तर तो डिकोड करेल, पण त्याला हे मिळण्यासाठी त्याला सिक्रेट की पण लागेल आणि जी सिक्रेट की आपण इथे लिहिली आहे. सो सपोज एखाद्याला माझं हे टोकन मिळालं, ठीक आहे, पण त्याला डिकोड नाही करता येणार कारण त्याच्याकडे ही सिक्रेट की नसेल. कारण ही सिक्रेट की फक्त आपल्याला माहिती आहे आपल्या app.py मध्ये. आणि हे पण आपण चेक करून बघू शकतो. सो डिकोड करताना मी जर सिक्रेट की बदलली आता फॉर एक्झाम्पल, सो डिकोडेड पण आपल्याला मिळतंय. सो मी आता इथे न्यू सिक्रेट की म्हणतो. ओके, इक्वल टू आणि ही सिक्रेट की कॉपी केलेली, याला फक्त आपण एक चेंज करूयात. ठीक आहे. न्यू सिक्रेट की मध्ये एन कॅपिटल करतो, बाकी काहीच चेंज नाही करत. ओके. आणि ही न्यू सिक्रेट की पास करू आपण याला. तो डिकोड करताना त्याला काय लागतंय, टोकन सपोज तुम्ही म्हणा की त्या कोणाला पण टोकन मिळून गेलं आपलं. आणि अल्गोरिदम आपण म्हणतोय की एन्क्रिप्शनचा अल्गोरिदम आहे हा HS256. तर हा अल्गोरिदम ठीक आहे सगळ्यांना माहिती आहे आणि त्यांना की नाही माहिती आहे. तो आता ही की आपण बदलली, मुद्दामून छोटंसं चेंज केलं आणि इफ आय नाऊ रन दिस, तर त्याला डिकोडेडमध्ये ठीक आहे हीच द्यावी लागेल मला. सो आधी हे टोकन बदलावं लागेल, मग कळेल.
सो हे टोकन पेस्ट केलं आणि आता रन करतो. तो आता म्हणतो सिग्नेचर व्हेरिफिकेशन फेल्ड. ठीक आहे, सिग्नेचर व्हेरिफिकेशन फेल्ड. आणि यू कॅन डू सम सेल्फ स्टडी. सो आय कॅन गिव्ह यू अ लिटल बिट ऑफ होमवर्क. सिग्नेचर व्हेरिफिकेशन फेल्ड, तर तुम्ही हा एरर द्या आणि त्याला म्हणा जस्ट मी आता टाकण्यासाठी असं म्हटलं की हे कॉपी केलं आणि एक्सप्लेन दिस कॉन्सेप्ट टू मी. सो व्हॉट हॅपन्स इन हेडर इतके जे डॉट्स आपण बघितलेत, इथे इथे बघा हा एक डॉट आहे आणि हा एक डॉट आहे. तो 3 वेगवेगळ्या गोष्टी मिळतात. पहिलं झालं हेडर, हेडर झालं हे पहिलं. सेकंड झालं तुमचा पेलोड आणि तिसरा झाला सिग्नेचर. तो हेडर म्हणजे तुमची कोणता वापरलाय तुम्ही, अल्गोरिदम कोणता वापरलाय. सो आपण HS256 वापरतोय. सो हेडरमध्ये तुमचा एन्क्रिप्शन अल्गोरिदम जातो, पेलोडमध्ये तुमचा डेटा जातो आणि सिग्नेचर ही एक काइंड ऑफ चावी आहे की जी सिग्नेचर असेल तरच ते पेलोड हे होईल, डिक्रिप्ट करता येऊ शकतो. आणि जेव्हा आपण आपली सिक्रेट की चेंज होते किंवा कोणाकडे नसते तर ती सिग्नेचर बदलते आणि मग सिग्नेचर मॅच नाही होत. सिग्नेचर मॅच न झाल्यामुळे त्याला पेलोड काढता नाही येत. त्याला जर पेलोड काढायचा असेल त्याला तीच सिक्रेट की वापरावी लागेल. आय थिंक आत्तासाठी एवढं इन्फॉर्मेशन पुरेशी आहे. यू कॅन डीप डाईव्ह आणि नंतर पण आपण जेव्हा ऑथेंटिकेशनचे चॅप्टर बघू तेव्हा थोडंसं खोलात जाऊयात आपण या गोष्टीच्या. सो येस, सो व्हॉट वी हॅव अंडरस्टूड सो फार इज थ्रू दिस टोकन आपण आपला जो डेटा आहे तो एन्क्रिप्ट करतोय. आपल्याला एक व्हॅल्यू मिळते आणि ती व्हॅल्यू एका सर्टन काळासाठी व्हॅलिड आहे. त्याच्यानंतर ती एक्सपायर होऊन जाते ते टोकन. मग आपण फ्रंट एंडला पाठवताना लॉग इन सक्सेसफुल पाठवतोय, लॉग इनमध्ये आलो परत, लॉग इन सक्सेसफुल टोकन पण पाठवतोय आणि ही इन्फॉर्मेशन पाठवतोय. ठीक आहे. रजिस्ट्रेशनमध्ये आपण बघितलं की पासवर्ड आपण हॅश करून स्टोअर करतोय, बाकी नाही करत आहे काहीच. ऑल राईट, सो नाव इट्स टाइम टू रन एव्हरीथिंग अँड चेक. सो कंट्रोल क्लिक. मी ऑलरेडी लॉग इन आहे मला वाटतं, नाही ठीक आहे. सो लॉग इन करतो आणि आपला पासवर्ड ASD आणि कंट्रोल शिफ्ट आय पण देतो. ॲप्लिकेशनमध्ये जातो. मला हे एकदा क्लिअर करतो मी, 1 मिनिट. रिफ्रेश. ओके. सो ASD इनव्हॅलिड. ठीक आहे, नवीन युजर तयार करून घेऊयात. सो राईट, आता पासवर्ड हॅश होईल बरोबर. सो मी आता इथे देतो manas@gmail.com. मानस युजरनेम आणि ASD रजिस्टर. रजिस्ट्रेशन म्हटल्यावर डेटाबेसमध्ये तो गेला असणार. आणि आता जर मी रिफ्रेश केला टेबल आणि युजर्समध्ये येऊन जर चेक केलं तर मानसला माझ्या इथे पासवर्ड आता वाचता नाही येते आणि हा कोणालाच डिक्रिप्ट नाही होणार आहे. त्यामुळे माझा डेटाबेस जरी हॅक झाला तरी कोणाला पासवर्ड नाही कळणार. बरं, मग आता आपण लॉग इन करू आणि manas@gmail.com, पासवर्ड तर ASD. आपल्याला काय काय बघायचं एकदा जस्ट बघूयात. लॉग इनवर आपण प्रिंट टोकन करून बघणार आहे आणि रिटर्नमध्ये हे मिळणार आहे जेस्निफायमध्ये. लॉग इन सक्सेसफुल झालं आहे. आतमध्ये आलो आहे आणि इथे आपल्याला टोकन दिसतंय माझं कीमध्ये. इथे टोकन आलं आता आणि जे आपण प्रिंट केलं होतं तेच इथे दिसतंय. आणि युजर पण आलाय आणि युजर पण आपण इथे युजरचा डेटा आपण स्टोअर करून ठेवला, युजर नेम वगैरे. तो आता ह्या गोष्टी बघूयात काय होतंय. UI मध्ये पण आपण तेच दाखवतोय, सेमच गोष्टी दाखवतोय. सो लेट्स गो टू लॉग इन. डॅशबोर्डमध्ये येणार. सो लॉग इन आधी बघूयात. लॉग इनमध्ये काय होतंय. सो जेव्हा लॉग इन फॉर्ममध्ये सबमिट होतंय तेव्हा ईमेल आणि पासवर्ड गेट कर, काय टाईप केले ते. राऊट कॉल कर, त्याला पास करताना जेसन स्ट्रिंगिफायने ईमेल पासवर्ड दे. डेटा फेच कर मिळालेला, वेट फॉर द डेटा. एकदा मिळाला की तो जेसनमध्ये कन्वर्ट कर. रिस्पॉन्स बरोबर असेल
तर लोकल स्टोरेजमध्ये सेट आयटम, दिस इज ट्रू इन जावास्क्रिप्ट अँड रिॲक्ट बोथ. लोकल स्टोरेज म्हणजे ब्राउझरचं स्टोरेज. ब्राउझरच्या स्टोरेजमध्ये एक आयटम सेट कर टोकन नावाचा, त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन टाक डेटा डॉट टोकन. डेटा म्हणजे ऑल रिस्पॉन्स, राईट. सो इफ यू डू कन्सोल डॉट लॉग स्लॅश डेटा, तर तुम्हाला हे जेवढं आहे हे सगळं ही सगळं जेस्निफाय हा डेटा झाला. या डेटामधलं डॉट टोकन हे टोकनमध्ये सेव्ह कर आणि युजरमध्ये सेव्ह कर जेसन स्ट्रिंगिफाय डेटा डॉट युजर. म्हणजे डेटा डॉट युजर ही जी डिक्शनरी आहे, ही पूर्ण डिक्शनरी सेम टू सेम युजरमध्ये टाक आणि ते आपल्याला इथे दिसतंय. या युजरमध्ये की झाली ही लोकल स्टोरेजमध्ये लेफ्ट साईडला अप्लिकेशन टॅबमध्ये. या युजरमध्ये सगळ्याचा सगळा युजर जसा तसा टाक आणि टोकनमध्ये सगळंच टाक. आणि जर मी आता इथे एक्स्ट्रा म्हटलं की हॅलो, हाय हॅलो, आणि इथे आपण म्हणू त्याला बाय बफेलो, हाय हॅलो बाय बफेलो, ओके. आणि लॉग आउट, लॉग इन. लॉग आउट झाल्यावर ते डिलीट झालं बघा. सो इथे आता गायब झाले. सो लॉग आउटमध्ये आपण टाकलं असेल ते. सो मे बी जस्ट लॉग आउट बघितलं फंक्शन, तर ऑथमध्ये लिहिलं असेल. नाही आहे, ठीक आहे. विल सी की लॉग आउटमध्ये काय. तो manas@gmail.com आणि ASD. आता इथे आपल्याला दिसतंय हाय हॅलो, आणि हाय हॅलोला बाय बफेलो दिसतंय राईट साईडला. बिकॉज आपण त्याला फ्रंट एंडमध्ये म्हणतोय की जेव्हा तुझी प्रोसेस सगळी कंप्लीट होईल तेव्हा तू हा डेटा स्टोअर कर. आणि मग त्याच्यानंतर डेटा डॉट मेसेज जो आहे ते दाखव. आणि याच्याने विंडो लोकेशन HREFने आपण त्याला रिडायरेक्ट करतोय. त्याला म्हणतोय की 1 सेकंद थांब, हे मिली सेकंद आहे. तो 1000 मिली सेकंद थांब आणि स्वतः तू रिडायरेक्ट करून घे डॅशबोर्डला. सो दिस इज व्हॉट इज हॅपनिंग. आणि वन्स यू आर इन डॅशबोर्ड, मी डॅशबोर्डमध्ये आलो, तर लेट्स से आता हे मी कट करतो, पेज कॉपी करतो, पेज बंद करतो, नवीन टॅबमध्ये परत ओपन करतो. मला हे दिसतंय का? कारण डॅशबोर्ड पेज ओपन झालं. डॅशबोर्ड पेजमध्ये ओपन झाल्या त्याने स्क्रिप्ट चेक केली. तो म्हणतोय की टोकन घे लोकल स्टोरेजमधून आणि मग ते पार्स कर. सो अगेन यू डोंट हॅव टू मेमोराइज दिस. जे काय डेटा मिळते तो पार्स कर आणि त्याच्यामधले युजरमध्ये स्टोअर कर. जर दोघांमध्ये काहीच नसेल तर लॉग इन कर. सो इथे आपण एकदा कन्सोल लॉग टाकू आणि युजर फ्रॉम लोकल स्टोरेज. आणि जस्ट आता मी हे डायरेक्ट इंडेक्स डॅशबोर्ड पेज प्रायव्हेट विंडोमध्ये ओपन करतो. अप्लिकेशन इथे काहीच नाही सेट आहे. रन करू आणि तो डायरेक्ट होम पेजला आला. आणि कन्सोलला आलो तरी आपल्याला कळेल बघा, ते 1 सेकंद येतं आणि गायब होतोय कारण तो रिडायरेक्ट होतोय. सो तुम्हाला ब्रीफ सेकंदमध्ये दिसू शकता. कन्सोल लॉग येतो आणि जातो तो. हे कमेंट करतो, यालाच टाइम आउट टाकतो किंवा हेच. ओके, 1 मिनिट, ही लाईन काढून घेतो आणि पास म्हणतो याला, आणि ते डॅशबोर्ड तयार करतो. तर इथे दिसतंय युजर फ्रॉम लोकल स्टोरेज नल. ठीक आहे. सो युजर फ्रॉम लोकल स्टोरेज नल, कारण आपण इथे युजर फ्रॉम लोकल स्टोरेज केलं आणि युजर म्हणतोय आणि युजरमध्ये त्याला हे मिळालंच नाहीये कारण या माझ्या इनकॉग्निटो विंडोमध्ये ते सेटच नाही आहे, डेटाबेसमध्ये व्हॅल्यूज सेट नाही आहे. सो अगेन अंडू आणि ओके. सो आपण डॅशबोर्डमध्ये आल्यावर बघतोय की टोकन आहे का. टोकन नसेल तर तू रिडायरेक्ट कर लॉग इनला. टोकन असेल तर मग तू युजर इन्फोमध्ये युजरमधून आलेलं युजर नेम घे. युजर डिटेल्समध्ये हे इनर HTML टाक पूर्ण, युजर ID वगैरे. सो दिस इज हाऊ वी आर स्टोरिंग द डेटा, शोईंग द डेटा इन द फ्रंट एंड. तो हा जो डेटा दिसतोय तो म्हणतोय की त्याला युजर डॉट युजर नेम, हे युजर म्हणजे हे झालं. आणि इथे पण प्रिंट करू आपण आता कन्सोल डॉट लॉग आणि एकदा रिफ्रेश करू आणि कन्सोलमध्ये चेक करू.
तो युजर फ्रॉम मध्ये मला दिसतंय की व्हॅल्यू मिळाली आहे आणि मग याच्यामधून मी घेतोय की या युजर मधलं युजर नेम घे आणि ते युजर नेम म्हणजे हे युजर नेम आहे आणि ते युजर नेम घे आणि ते डायरेक्ट रेंडर कर तू फ्रंट एंडला. तो याचा अर्थ व्हॉट वी जस्ट डीड इज की कोणी पण डॅशबोर्डला आलं तर तो चेक करेल की तुझ्या ब्राउझरमध्ये टोकन आहे का, तुझ्या ब्राउझरमध्ये युजर स्टोर्ड आहे का. जर असेल तरच पुढे जा, नसेल तर तू लॉग इनच नाही तू लॉग इन कर. आणि लॉग इन केल्यावर आपण सेट करतोय कारण आपण बघितलं की लॉग इन केल्यावर आपल्याला स्टेट सेव्ह करून ठेवायची आहे की तो हा युजर खरंच लॉग्ड इन आहे. आणि व्हाय दिस इज इम्पॉर्टंट इज बिकॉज वेन वी आर युझिंग रेस्ट एपीआय म्हणजे हे जे आपण सगळं करतोय दिस इज अन एपीआय. सो वेन वी आर डीलिंग विथ द एपीआय प्रत्येक कॉल इंडिपेंडंट आहे. ब्राउझरला हे नाही कळत की हा युजर ऑलरेडी लॉग्ड इन आहे की नाही आहे. प्रत्येक कॉलमध्ये आपल्याला त्याला सांगावं लागतं की तू युजर आहे की नाही आहे वगैरे. आणि म्हणून आपण डेटाबेसमध्ये स्टोअर करून ठेवतो ती व्हॅल्यू आणि नंतर आपण डेटाबेसमधूनच ती पाठवतो सुद्धा की टोकन पाठवतो. पण आता आपण डेटाबेस नाही सॉरी ब्राउझरमध्ये तो आपण प्रत्येक वेळी युजरच्या ब्राउझरमध्ये स्टोअर करून ठेवतो टोकन आणि प्रत्येक रिक्वेस्टला कोणतं पण पेजवर आला तर तो टोकन त्याच्या ब्राउझरमधून घेईल, बॅकएंडला पाठवेल आणि मग चेक करेल की आहे का. आत्ता आपण या क्षणी चेक नाही केलंय की टोकन म्हणजे फ्रंट एंडला आपण चेक नाही केलंय कारण अजून आपण युजर व्हॅलिडेट नाही केलाय. तर पुढच्या चॅप्टरमध्ये आपण हा पुढचा पार्ट बघूयात की कोणी पण डॅशबोर्डवर आलं किंवा वेगळ्या पेजवर आलं तर युजर खरंच आहे की नाही हे चेक करायचं, बॅकएंडला चेक करायचं. आता आपण फक्त फ्रंट एंडला चेक केलंय या पॉईंटपर्यंत. इथे आपण फक्त एक्झिस्ट होतंय की नाही एवढंच चेक केलंय. जर होत असेल सॉरी डॅशबोर्डला येऊन आपण फक्त म्हटलंय की होत असेल तर तू आतमध्ये जा, नाही तर नको जाऊ. पण आपण हे नाही बघितलंय की होत असेल तर तू खरंच युजर बॅकएंडमध्ये पण आहे का हे पण चेक करायचं आहे. सो दॅट इज व्हॉट वी विल डू नेक्स्ट पार्ट. सो टू समराइज वी सॉ हॅशिंग. आपण बघितलं की पासवर्ड इज वन टाइम हॅशिंग आणि देन वी सॉ टोकन विच इज एनक्रिप्ट डिक्रिप्ट. याला आपण PyJWT वापरतो आणि याच्यासाठी आपण वर्कझॉग वापरतो. And then we saw that in the front end in login store token in the browser. याला आपण JWT टोकन म्हणतो. आणि we also saw की टोकन डिक्रिप्ट करायचं असेल तर त्याला सिक्युरिटी की लागते, नीड्स सिक्युरिटी की, जी आपण बॅकएंडमध्ये सेव्ह केली आणि बॅकएंडचा कोड कोणाला दिसत नाही त्याच्यामुळे तो कोड कोणाकडे ती की नाही राहणार आणि ती आपण शक्यतो .env मध्ये टाकणार. ऑल राईट, सो दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण क्रड ॲप्लिकेशन क्रड बघूयात. युजर टू डू लिस्ट क्रिएट करेल आणि ऑथेंटिकेशनचा पूर्ण लूप चेक करूयात.